अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री दत्तावधूत विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र। अध्याय 3। श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते दत्तात्रेयाय। दत्तात्रेयो हरि कृष्णो मुकुंदो आनंददायकः मुनि दिगंबरो बालो सर्वज्ञो ज्ञानसागरः। श्री नृसिंह सरस्वती अमरापूर ग्रामायेति कृष्णा नदी किनारी राहती औदुंबर तळी देखा। 12 वर्षे तेथे राहत लोकोद्धारा तप करीत अनेक लीला दावित भक्त रक्षणा कारणे। नृसिंहवाडी म्हणून आज प्रसिद्ध ते स्थान सहस्रावधी भक्तजन नित्य जाती दर्शना। मनोहर पादुका असत जलयोगिनी सेवा करीत देवदेवता पूजित ऐसे महास्थान ते। जगदोद्धारा कारण नृसिंह सरस्वती दत्त आपण विविध लीला दाखवून मनोरथ पुरविती भक्तांचे। अनेक लीला तेथे केल्या आहेत गुरुचरित्री वर्णिल्या। महासिद्ध स्थान ये वेळा नृसिंहवाडी आहे हो। संक्षिप्त असे हा ग्रंथ परी काही लीला सांगत श्री गुरुचरित्र अद्भुत कोणी वर्णो शकेना। अमरापूर ग्रामात श्री गुरु जाती भिक्षेप्रत एक ब्राह्मण होता तेथ दारिद्र्याने गांजलेला। घेवड्याचा वेल असत शेंगा त्यासी बहु लागत तेणे उदरनिर्वाह करीत ऐसे जीवन चालले। त्याचे घरी भिक्षेसी जात तो प्रेमे नेई गृहात घेवड्याची भाजी वाढीत तृप्त केले गुरुराया। श्री गुरु म्हणती तयाप्रत तू होशील श्रीमंत ऐसे म्हणोनी निघत तेथुनी पुढे जावया। गृहाबाहेर येत घेवड्याचा वेल तोडीत आणि निघोनी जात स्वस्थानासी श्री स्वामी। कुदळ घेऊनी हातात ब्राह्मण मूळ खोदू लागत तव गुप्तधन अकस्मात त्यासी पहा हो सापडले। धनाचा हंडा मिळत ब्राह्मण होई श्रीमंत पिढ्या 7 पुरोनी उरत इतुके धन मिळे त्याते। श्री दत्त दयावंत ऐसी लीला दावित दारिद्र्य भक्ताचे हरित करुणा सागर श्री गुरु। संतती संपत्ती आरोग्य विद्या ज्ञान वैराग्य आत्मज्ञान आणि योग सर्व ही मिळे भक्तांना। नृसिंह सरस्वती दत्त औदुंबर तळी तप करीत कृष्णा नदी समीप वाहत नृसिंहवाडी माझारी। एके दिनी एक भक्त दुरोनी होता पाहत कृष्णा नदी दुभंगत देवता येती बाहेरी। जलदेवता बाहेर येत स्वामी पूजा करो लागत भक्त होई विस्मित अद्भुत प्रकार पाहोनिया। योगिनी स्वामी ते पूजित दिव्य प्रकाश तेथे पसरत श्री गुरु रूप अद्भुत भक्त तेव्हा पाहतसे। नृसिंहवाडी स्थानात 12 वर्षे श्री गुरु राहत सिद्ध स्थान अद्भुत निर्माण केले तेथवरी। मनोहर पादुका स्थापित त्याची पूजा करा म्हणत पूर्ण होती मनोरथ सद्भक्तांचे निश्चय। ऐसे म्हणोनी श्री दत्त गाणगापुरी जावुनी राहत नृसिंहवाडी स्थानात अपार शक्ती ठेविली। नृसिंहवाडी स्थानात चमत्कार होती नित्य।
लोक भक्ती करीत तेथे मनोहर पादुकांची. गेल्या 700 वर्षात उद्धरिले लोकानंद अपार महिमा होत आहे आजही तेथवरी. शिरोळ ग्रामीचा एक भक्त 5 पुत्र त्याचे मरत येवुनी नृसिंह वाडीत पादुका ते सेवित असे. पतिपत्नी पादुका ते सेवित पूजा अर्चा करीती नित्य औदुंबर प्रदक्षिणा करीत सेवा करीत राहिले. 1 मास ऐसे करीत श्री गुरु स्वप्नी येत पुत्र होईल म्हणत अभय देती तिजलागी. प्रसन्न वदने गृही जात पुत्र होई तिजप्रत अति आनंदे वर्तत होती पहा तेथवरी. पुत्रासी झाली वर्षे 7 घाला आला अकस्मात पुत्र झाला मृत एके दिनी अवधारा. माता पिता दुःखित माता म्हणे आक्रंदत श्री गुरुनी दिधला वत्स अल्पायुषी का झाला. लोक तिसी समजावित परी ती काही न ऐकत अपार दुःख करीत पुत्र शवाते बिलगोनी. तव श्री गुरु समर्थ साधू रूपे तेथे येत म्हणती जा पादुका स्थानात वरलाधला तुला जेथे. पुत्र शवाते घेवून जाई नृसिंहवाडी स्थान पादुकावरी शिर ठेवून अपार दुःख करीतसे. ऐसे करिता रात्र झाली निद्रा तिसी लागली स्वप्नी गुरुमूर्ती आली काय दुःख म्हणती ते. पुत्र आहे जिवंत उगाच दुःख का करत ऐसे ऐकोनी उठत माता विस्मित होतसे. पुत्राते पाहे जीवित पतीसी उठवोनी धावित श्री गुरु कृपा अद्भुत म्हणोनी नमन करीतसे. नृसिंहवाडी पादुका स्थान अपार असे महिमान अदृश्य रूपे नारायण तेथे राहे सर्वदा. म्हणोनी सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार श्रोतया विनवी वारंवार भजा भजा हो श्री गुरुसी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त.